शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहतो आहोत आणि मागच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ते जे पुरातन असणारं आत्मतत्व आहे त्याला आपण कसं जाणावं ते सांगितलं आहे. त्याच्याशी अद्वैत भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा आणि तो भाव सद्गुरूंच्या कृपेनेच होऊ शकतो. म्हणून सद्गुरूंना आपण शरण जायला हवं आणि त्याला साध्य करून घ्यायला हवं. हा भाग आपण बघितला. पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणतायत ते आपण पाहूया. पुढे ते म्हणतायत, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. की सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर काय होतं तर कळे आकळे रूप ते ज्ञान होता. त्या रूपाचं ज्ञान आपल्याला होतं. कसं होतं तर कळे आकळे आपल्याला कळायला लागतं, त्याचं आकलन व्हायला लागतं. ते रूप जे आहे आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूप कसं पाहावं, काय पाहावं, कुठे पाहावं, ते पाहत असताना कुठल्या कुठल्या अवस्था आपल्याला अनुभवायला येतात आणि ते अत्यंत सुंदर सगुण साकार रूपामध्ये कसं पाहावं, निर्गुण निराकार रूपामध्ये ते कसं अनुभवावं हे देखील त्यांच्या मार्गदर्शनानेच आपल्याला कळायला लागतं. त्याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून समर्थ म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता. त्या आत्मस्वरूपाचं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्याला ज्ञान व्हायला लागतं आणि मग एकदा ते ज्ञान झालं की ते रूप आपल्यामध्ये स्थिर व्हायला लागतं. त्याच्यापर्यंत आपलं मन सहजतेने जाऊ शकतं आणि त्याला पाहू शकतं. बुद्धी त्याचा विचार करू शकते. चित्त त्याचं चिंतन करायला लागतं. बघा, इतर वेळेला आपलं मन, बुद्धी आणि चित्त केवळ आणि केवळ संसाराचाच विचार करत असते. पण ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा होते आणि ज्ञानप्राप्ती व्हायला लागते त्यावेळेला मात्र हे तिघंही केवळ त्या आत्मस्वरूपाचंच चिंतन करतात, मनन करतात, त्याचाच विचार करतात. आणि या 3 क्रिया जशा व्हायला लागतात तसं तसं त्याचं रूप जे आहे ते स्पष्टपणे आपल्याला जाणवायला लागतं. पुढे ते म्हणतात, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. आणि मग त्याचं रूप दर्शन आपल्याला व्हायला लागल्यानंतर काय होतं तर त्या ठिकाणी सर्व साक्षी अवस्था आटते. म्हणजे सगळीकडे एकमेव त्या आत्मस्वरूपाचंच दर्शन व्हायला लागतं. सगळीकडे त्या भगवंताचंच दर्शन व्हायला लागतं. तिथे दुसरी कुठलीही अवस्था शिल्लक राहत नाही. मग कुठली अवस्था शिल्लक राहत नाही तर आपण सातत्याने जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांमध्ये प्रवास करत असतो. आपण ज्यावेळेला भौतिक व्यवहार करतो ती पूर्ण जागृत अवस्था आपली असते. त्यानंतर आपण झोपतो. झोपेमध्ये गाढ झोप आपल्याला लवकर लागत नाही. पहिल्यांदा आपल्याला स्वप्न पडायला लागतात. त्यावेळेला शारीरिक हालचाली थांबलेल्या असतात पण मन मात्र सक्रिय असतं आणि मनाचा जो काही उद्योग आतमध्ये चालू असतो त्याच्यामुळे ती स्वप्न आपल्याला पडतात.
मन स्वप्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतं, अनुभव घेतं. त्यानंतर तिसरी अवस्था जी आहे तिला गाढ निद्रा असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये स्वप्न शिल्लक राहत नाही. शरीर आणि मन हे दोन्हीही निद्रिस्त होतात. ती गाढ निद्रा, तिला सुषुप्ती अवस्था असं म्हटलं जातं. आणि या सुषुप्ती अवस्थेनंतर जी अवस्था येते तिला तुर्या अवस्था असं म्हटलं जातं किंवा समाधी अवस्था असं म्हटलं जातं. 3 अवस्था या ज्या आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या आपण कायम अनुभवतो. पण समाधी अवस्था, तुर्या अवस्था या मात्र आपल्याला अनुभवायला येत नाही. आता समाधी अवस्थेमध्ये काय असतं, तर समाधी अवस्थेमध्ये आपलं शरीर, प्राण, मन, बुद्धी, चित्त यांची जाणीव नाहीशी होते आणि केवळ ते जे आत्मस्वरूप आहे त्याची जाणीव शिल्लक राहते. हीच अवस्था आपल्याला ज्या वेळेला भगवंताचं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला सातत्याने अनुभवायला येते. म्हणजे काय, तर त्याला चालती बोलती समाधी असं म्हणतात. या समाधी अवस्थेमध्ये व्यावहारिक कुठल्याही गोष्टींचं स्फुरण होत नाही. केवळ आणि केवळ त्या आत्मस्वरूपाचंच स्फुरण शिल्लक राहतं आणि मग सगळीकडे त्या भगवंताचा अनुभव येतो. पुढे ते म्हणतात, मना उन्मनी शब्द कुंठित राहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये मन जे आहे त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. म्हणजे मनाचं मन पण जे आहे ते नाहीसं होतं. आपलं संपूर्ण कार्य जे आहे ते मनावर अवलंबून असतं. मनच आपलं शारीरिक, वैचारिक, आत्मिक पातळीवरती कार्यरत असतं. हेच मन जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी शांत होऊन जातं किंवा ते त्या बुद्धीमध्ये विलीन होऊन जातं. बुद्धी जी आहे ती आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जाते. म्हणजे मनाला, बुद्धीला, चित्ताला वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि मग होतं काय, की शब्द कुंठित होऊन जातात. वाणी जी आपण बोलतो, व्यावहारिक वाणी जी आहे ती त्या ठिकाणी थांबते. वाणीला मौन पडतं. तर मौनाचे 2 प्रकार आहेत. कोणाशीही बोलायचं नाही, वाणीचा उच्चार करायचं नाही, हा मौनाचा एक प्रकार आहे. पण आतल्यात ती लोक बोलत असतात, आपल्या मनाशी बोलत असतात. आणि दुसरं जे मौन आहे त्या मौनामध्ये वाणी व्यक्तच होत नाही. वाणीचा जो उगम आहे तिथून वाणी व्यक्तच होत नाही, ते खरं मौन. मग ज्या वेळेला अशी अवस्था येते त्यावेळेला समर्थ म्हणतात की शब्द कुंठित होऊन जातात. शब्द त्या ठिकाणी व्यक्तच होत नाहीत. वाणी त्या ठिकाणी पूर्णपणे शांत होऊन जाते. पुढे ते म्हणतात, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. आणि मग सर्वत्र तोच तो राम सगळीकडे अनुभवायला येतो. आत बाहेर, अलीकडे पलीकडे, वर खाली, सगळीकडे सर्वत्र तो नाही असं स्थान दिसत नाही. जिथे दृष्टी टाकावी तिथे त्याचं रूप पाहायला मिळतं. असा अनुभव आपल्याला येतो. काय म्हणतायत या श्लोकामध्ये, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मला उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. की सद्गुरूंच्या कृपेने जे ज्ञान प्राप्त होतं त्यामुळे त्याचं रूप आपल्याला समजायला लागतं, त्याचा अनुभव यायला लागतो. मग सर्वत्र त्या भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. मनाच्या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या नाहीशा होतात. मन उन्मनी होऊन जातं
वाणीला मौन पडतं आणि तोच राम सगुण साकार रूपामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो, अनुभवायला येतो. तो सजीव निर्जीव सगळ्या पदार्थांमध्ये भरलेला आहे. ही अवस्था आपल्याला निश्चितपणाने प्राप्त होते. पण त्याकरता सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक असतं आणि तितक्याच दृढतेने साधना करणंही आवश्यक असतं. हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या पुढचा श्लोक पाहूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.